पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. पारू फुलाचं ताट घेऊन येत असते. तोच समोरून देवी आई येतात आणि ते पाहतात पारूला. त्या म्हणतात, अगं पारू, तू तर आत्ता आली आहेस ना गाऊन, लगेच कुठं कामाला लागतेस? त्यावर पारू म्हणते, असू दे हो देवी, मी करते. देवी आई म्हणतात, आता तू आली आहेस ना, मग सगळं कसं व्यवस्थित होईल, तू सगळं नीट करशील. तोच पारूचे बाहेर लक्ष जाते. ती म्हणते, अहो रात्र झाली तरी बी दिवा नाही लावला बाहेर. त्यावर आईला मॅडम म्हणतात, बघ मी म्हणलं होतं ना, तू आली म्हणजे सगळं नीट करशील. आता घरात एवढी सगळी माणसं आहेत पण कुणाच्याही लक्षात आलं नाही, ते फक्त तुझ्या लक्षात आलं. बर, हातातलं आधी काम संपव आणि मग दिवा लावायला जा, असे म्हणून दिव्याई तिथून निघून जातात. तोच तिथे आदित्य सर येतात आणि पारूला हाताला धरून कोपऱ्यात नेतात. त्यावर पारू म्हणते, अहो धनी, काय करताय? त्यावर आदित्य सर म्हणतात, तू काय करतेस? त्यावर पारू म्हणते, ते चुकून माझ्या तोंडातनं निघालं, मला सवय झाली होती ना धनी म्हणायची. त्यावर आदित्य सर म्हणतात, अगं तू धनी म्हणालीस म्हणून मी नाही चिडलो, पण तू हे काय करते सगळं? तू कशी काय या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतेस? तिथं प्रीतमची काय अवस्था झाली बघितलीये तू? तुला कळते का तर तू काय करतेय? त्यावर पारू म्हणते, आदित्य सर, हे शब्द करताना मला बी आनंद नाही होत, पण मी देवी आईना नाही नाही म्हणू शकणार. पुढे आदित्य सर म्हणतात, त्या दिशासारख्या मुलीसोबत प्रीतमचं लग्न झालं ना, तर प्रीतमचं अख्खं आयुष्य बर्बाद होईल. तो तिच्यावर प्रेम पण करत नाही. पुढे पारूही म्हणते, खरं आहे आदित्य सर तुमचं. प्रियाचा जरी विषय आपण बाजूला ठेवला ना, तरी दिशा मॅडम सुद्धा प्रीतम सरांसाठी योग्य मुलगी नाहीये. या लग्नानं कुणी बी खुश राहणार नाही. सर, आपण हे लग्न काहीही करून थांबवायला हवं. पुढे आता हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. पहिल्यांदा प्रीतम सरांना हळद लावायची असते, पण दिशाही तिथेच येऊन थांबते. त्यावर दामिनी म्हणते, दिशा, अगं तू काय इथं करते? तुझी हळद तर नंतर आहे ना. त्यावर ही ड्रामेबाज दिशा म्हणते कशी, हो दामिनी आंटी, पण मला माझ्या प्रीतला हळद लावताना बघायचंय. तोच आता दिशाला तिच्या बॉयफ्रेंडचा म्हणजेच मीरचा फोन येतो. तो दिशाला म्हणतो, मी बंगल्याबाहेर येऊन थांबलोय, मला भेटायचं आहे. तू मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये, नाहीतर मला आत यावं लागेल. दिशा आता मिहीरला भेटायला जाते. ती खूप चिडलेली असते. ती मिहीरला म्हणते, मिहीर, तू हे मॅड आहेस का? तू का आलायस इथं? इथं माझी घरात हळद सुरू आहे. तुला 100 वेळा सांगून झालंय, हे लग्न होण्यासाठी माझ्यासाठी किती महत्वाचं आहे, पण तुला कळतच नाही. तुझ्यात पेशन्स नावाची थोडी तरी गोष्ट आहे का रे? हे तुझं खरं प्रेम? लोक प्रेमात काय काय सॅक्रिफायसेस करतात, पण तू माझी एक सांगितलेली गोष्ट फॉलो करू शकत नाही, ऐकू शकत नाही. मला तर आता असं वाटतंय की तुझं माझ्या अजूनही खरं प्रेम नाहीयेच. तू जा बरं इथून, निघा देतो. त्यावर मिहीर म्हणतो, अगं माझं तुझ्यावर खरंच खरं प्रेम आहे. तुझं नाहीये माझ्यावर, हे मला चांगलंच माहिती आहे. तू माझा फक्त वापर करून घेतेस. दिशा, माझं तुझ्यावर प्रेम जरी असलं ना, तरी मी मूर्ख नाहीये ग. मी तुला फक्त हळद लावायला आलो होतो इथं. तुझं त्या बावळट सोबत जरी लग्न झालं ना, तरी तू फक्त माझीच असणार आहे, हे तुलाही माहिती आहे. पण आता मात्र या दिशाच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो. ती मनातल्या मनात म्हणते, आता माझं लग्न तर होतंय, हवं ते सगळं मिळतंय मला. हा युजलेस माणूस आता माझ्या काही कामाचा राहिलेला नाहीये, याला इथून हाकलून देते आता. असं माझ्याकडे हा एकच ऑप्शन उरलाय आणि तोच मी दिशाला हळद लावतो. आता मात्र दिशा खूप चिडते. ती म्हणते, ए, तो आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर मला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. निघ इथून, नॉनसेन्स. त्यावर मी म्हणतो, ओके जातो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दिशा, लाईफमध्ये तुझ्यावर जर कोणी प्रेम केलं असेल ना, तर तो फक्त मीर आहे, मी आहे. तू जे काही वागली आहेस ना, ते मी लक्षात ठेवीन. त्यावर दिशा म्हणते, ए, काय लक्षात ठेवायचं ते ठेव आणि हवं ते कर, पण आता इथून निघून जा. मीर आता तिथून निघून जातो, पण तोच तिथे पारू येते. मी प्रेक्षकांनो, पारूने त्या मिहीर आणि दिशाचे सगळे बोलणे ऐकलेले असावे किंवा ऍटलिस्ट पाहिलं तरी असावं. ती दिशा मॅडमना म्हणते, दिशा मॅडम, तुम्ही इकडे काय करताय? तुमची तर आतमध्ये हळद चालू आहे ना, आणि हे काय, हळद कशी काय लागली तुमच्या गालाला? हळदीचा कार्यक्रम तर आतमध्ये सुरू आहे. प्रीतम सरांना हळद लावायला लागलेत. त्यांची हळद लागून झाल्यावर त्यांची उष्टी हळद तुम्हाला लागायला पाहिजे. मग आधीच ही हळद कोणी लावली? दिशा मॅडम, मी काय विचारते, काय झालं? पण ही दिशा किती पोहोचलेली मुलगी आहे. ती पारूलाच धमकावते, पारूला शांत बसवते. ती म्हणते, ए पारू, स्वतःला जास्त शहाणी समजू नकोस. नोकर आहेस ना, नोकरासारखीच वागायचं, लायकीत राहायचं. मला प्रश्न विचारायचे नाहीत. जरा स्वतःकडे बघ, काय चाललंय. तुला काय वाटलं, तुम्ही जे काय चाललंय, जे घडलंय ते काही मला माहित नाहीये? मला काहीच कळेल नाहीये. तू, आदित्य सर, प्रीतम सर, ज्या प्रियाच्या गावाला जाऊन काय करत होता ते सगळं माहितीये मला. माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत.
मी या किर्लोस्कर मान्शनमधून तुला 1 मिनिटात बाहेर हाकलू शकते. हे ऐकून पारू घाबरते आणि पारूचे घाबरलेले पाहून दिशा म्हणते, घाबरलीस? त्या प्रियाच्या घरी आदित्यची बायको बनून मिरवताना तुला भीती नाही वाटली ग? त्यांच्यासोबत एकत्र राहताना भीती नाही वाटली? तुला हे सगळं माहिती आहे, हे मला माहित आहे, पण हे तुझ्या देवी आईला माहिती आहे का? त्यांना माहिती आहे का त्यांचा लाडका लेक या कंपनीचा CEO आदित्य तो तिकडे त्यांच्या शेतात राबत होता. देवी यांचा दुसरा लाडका लेक प्रीतम शेण आणि घाण साफ करत होता. हे माहितीये का तुझ्या देवी आईला? तुम्हाला सगळ्यांना त्या सयाजीनी घरातून हाकलून लावलं, हे माहितीये का तुझ्या देवी आईला? आणि पुढे पारूला धमकावते की ए पारू, तू ना माझं तोंड उघडायला लावू नकोस. स्वतःचं थोबाड बंद ठेवायचं आणि गुपचूप रेडी व्हायचं आणि कुणाला काहीच नाही बोलायचं. जर मी हे सगळं सासू मामला जाऊन सांगितलं तर तुमचं काय होईल हे तुला सांगायची काही गरज नाहीये वेगळी, असे म्हणून दिशा तिथून निघून जाते. इकडे आतमध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये अहिल्या मॅडमना जाणवत असते की प्रीतम उदास आहे, तो बिलकुल हॅप्पी नाहीये. म्हणून त्या आदित्य सरांना विचारतात आणि त्याला जरा त्यांच्या खोलीत घेऊन जातात. पुढे त्या आदित्यला विचारतात, आदित्य तुम्ही घरी परत आल्यापासून मी बघतेय प्रीतम खुश नाहीये, काय झालंय का तिकडे? तुम्ही जिथं काही गेला होता तिथं काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? आदित्य सर आता विचार करू लागतात, मी काय करू? मला वाटतं आईला प्रीतम आणि आबासाहेबांबद्दल सगळं सांगून टाकायला हवं, नाहीतर गेल्या वेळी जो गोंधळ झाला तो परत होईल. असे म्हणून ते खरं खरं सांगणार, तोच तिथे दिशाची मॉम येते आणि गोड बोलून विषय इकडे तिकडे करून अहिल्या मॅडमला तिथून घेऊन जाते. आणि आदित्य सरांचे अहिल्या मॅडमशी बोलणे अर्धवटच राहते. पण तरीही जाताना अहिल्या मॅडम आदित्य सरांना विचारतात, तर खरंच तसं काही मोठं कारण नाहीये ना, असेल तर सांग. पण आदित्य सर काहीच बोलत नाही आणि इथेच दिशा मॉमचा हेतू साध्य होतो. अहिल्या मॅडम आता खाली येतात आणि दिशालाही हळद लावतात. हळदीचा कार्यक्रम पार पडतो. आता सगळेच खूप खुश असतात, दिशा पण खूप खुश असते. पण आदित्य सर, पारू, प्रीतम सर मात्र खूप उदास असतात. प्रीतम सरांचा तर चेहरा पार पडलेला असतो, रडकुंडीला आलेले असतात. पण दिशा मात्र फुल एन्जॉय करत असते, तिच्या मनाप्रमाणेच होत असतं ना सगळं. आता सगळेजण हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर डान्स करायला लागतात. दिशा, दिशाची मॉम, दिशाचे डॅड, दामिनी आंटी, मोहन काका सगळे फुल एन्जॉय करत असतात. पण प्रीतमचे मात्र या सगळ्याकडे काहीच लक्ष नसते. तो मस्तपैकी प्रिया मॅडमच्या आठवणींमध्ये रमलेला असतो. प्रीतम सरांनी इतर प्रिया मॅडमना गमतीमध्ये हळद सुद्धा लावलेली असते. प्रीतम सर आता प्रिया मॅडमच्या आठवणीतून बाहेर येतात आणि एकटेच बाजूला येऊन थांबतात. यांचा आपला इकडे धिंगाणा डान्स चालूच असतो आणि बाजूला येऊन प्रीतम सर रडू लागतात. पण हे नोटीस श्रीकांत सर करतात आणि त्याच्याजवळ येतात. अहिल्या मॅडम ही श्रीकांत सरांबरोबरच असतात. श्रीकांत सर प्रीतमला विचारतात, काय झालं, तू का रडतोयस? अहिल्या मॅडम नाही, प्रीतम सर रडताना पण फार वाईट वाटते. त्याही विचारतात, प्रीतम अरे काय झालं, मी आल्यापासून बघते, प्रॉब्लेम आहे का काही, तू सांग जर काही असेल तर. पण प्रीतम सर काहीच सांगत नाही, उलट खोटं सांगतात की हळद जळतीये मला. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, अरे कसं शक्य आहे, हळद तर घरात कुठून घेतलीये. पुढे म्हणतात त्या, ठीक आहे काही हरकत नाहीये, तू चेहरा धुवून घे, जा बरं आधी पटकन चेहरा धुवून घे. तोपर्यंत तिकडे पारू आदित्य सरांना काहीतरी महत्वाचं बोलायचंय असे सांगून वर निघून जाते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षको, पारूला आदित्य सरांना तिने जे काही ऐकलं, जे पाहिलं तेच सांगायचे असणार. यातून आदित्य सरांनी पारू काही पुरावे सापडतील का, ते बघतील का, की जेणेकरून प्रीतम आणि दिशाचं लग्न मोडेल. आपली पारू नक्कीच काहीतरी करेल. पुढचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.